अंगावरचं ब्लाऊज मापायला घेतलेला आहे। तर ब्लाऊजची पूर्ण उंची ही 8.5 इंच आहे। छाती ही 23 इंच आहे। कमर 22.5 इंच आहे। तर मी पुन्हा एकदा सांगते, जे काय आपली पूर्ण उंची आहे शोल्डर पासून कमरेपर्यंत केवढी हवी आहे ती 8.5 इंच आहे। छाती पूर्ण 23 इंच आणि कमर 22 इंच आहे आणि शोल्डर टू शोल्डर पूर्ण मेजरमेंट हे 10.5 इंच आहे। 10 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। तर जी आपली पूर्ण उंची आहे त्या पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच वाढवूया। जे काही आपण अंगावरचं माप घेतलेलं आहे ती उंची प्लस 1 इंच वाढवायचं आहे। म्हणजे मी ते 8.5 इंच तयार आहे उंची माझी, तर 1 इंच वाढवून म्हणजे 9.5 इंच उंची घेतलेली आहे। आणि मार्किंग करताना आपल्याला कायम बंद बाजूनेच मार्किंग करायचं आहे। 8.5 इंचवर पूर्ण आपण मार्किंग केलेलं आहे। आणि जे काही आपलं शोल्डर टू शोल्डर आहे म्हणजे 10.5 इंच जे आपलं शोल्डर आहे त्याच्या निम्म म्हणजे 10.5 भागिले 2 असं करायचं। जे काही आन्सर येईल म्हणजे 5 ते 5.25 येते, पण आपण 5 घेतलं तरी सुद्धा चालेल, प्लस मायनस त्यात जास्त प्लस करायचं नाही। लहान मुलींना थोडंफार ॲडजस्टमेंट केलं तर चालतं, ते काय मोठ्या मुलींसारखं किंवा आपल्या लेडीजसारखं नसतं की त्यांची बॉडी ही पूर्ण फुल असते। लहान मुलींना 5 इंचपर्यंत घेतलं तरी चालेल। आणि जे काही तुमचं शोल्डर मेजरमेंट आलेलं आहे 5 इंच आलेलं आहे ते, तर तुम्ही मुंडा उंची 5 इंच किंवा जे काही 5 इंच आपलं मेजरमेंट आलेलं आहे त्या 5 इंचामध्ये अर्धा इंच मायनस करून जरी मेजरमेंट घेतलं तरीसुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसेल। जे काही आपण मुंड्याची उंची टाकलेली आहे 4.5 इंच, ती पूर्ण मुंडा उंची मी टाकून घेतलेली आहे 4.5। आणि आता आपल्याला जो छातीचा घेर आहे जो आपण अंगावरच्या मापाने घेतलेला आहे, जो पूर्ण छातीचा घेर आहे त्याच्यामध्ये जो काही आपला आलेला छातीचा घेर आहे त्यामध्ये डायरेक्ट 1.5 इंच न वाढवता जो काही छातीचा रेडी घेर आहे त्याला भागिले 4 करायचं। आणि जे काही माप येईल त्याला ते माप मार्किंग करून त्याच्यानंतर 1.5 इंच आपण मार्जिन वाढवायचं आहे। ज्या प्रकारे छातीला आपण पूर्ण छाती घेर घेतल्यानंतर त्याला भागिले 4 इंच करतो आलेल्या उत्तरामध्ये, मग 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवतो आतमध्ये माया राहण्यासाठी। त्याच प्रकारे खालच्या बाजूला म्हणजे जो काही कमरचा घेर आहे तिथे सुद्धा तसंच करायचं आहे। जे काही कमरचा घेर आहे तिथे कमर घेर पूर्ण भागिले 4 प्लस 2 इंच वाढवायचं आहे। वरच्या बाजूला छातीच्या बाजूला 1.5 इंच आणि खाली कमरेच्या बाजूला 2 इंच वाढवायचं आहे। कारण आपण खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला टक्स मारणार आहोत, तर ते टक्समध्ये 1-1 इंच दोन्ही साईडला जातं मार्जिन, त्यासाठी खाली 2 इंच वाढवायचं आहे। तर मी ते आपलं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे। जे काही आपण मुंड्यामधला आकार देतो तिथे मी 1 इंच आणि 1.25 इंच अशावर आतल्या बाजूला मार्किंग केलेलं आहे। पुढचा शोल्डर पुढचा मुंडा हा 1.25 इंचाचा आणि बाहेरचा मुंडा हा 1 इंचाचा अशा प्रकारचे घेतलेला आहे। तर शोल्डर मला इथं रेडी 2 इंच हवा आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ठेवून म्हणजे जे काय आपलं मार्जिनला जातं त्या मार्जिनचा विचार करून अर्धा इंच प्लस म्हणजेच 2 इंच रेडी हवा आहे, तर अर्धा इंच प्लस 2.5 इंच असं घेतलेलं आहे। तुम्हाला रेडी शोल्डर पुढचा गळा किती इंच ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता, त्यात कोणताही बदल होणार नाही। तुम्हाला 4 इंच ठेवायचं असेल तर 4 इंच ठेवू शकता, 5 इंच 6 इंच, पण शक्यतो लहान मुलींना 4.5 ते 3 इंच छान दिसतो। तर मी ते रेडी गळा हा 4 इंच ठेवलेला आहे आणि त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। जे काही आपलं साईडचं आपण मार्किंग केलेलं आहे त्या प्रकारे साईडने पूर्ण कटिंग करून घेऊयात। आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण डबल फोल्ड करून सगळं कटिंग करतो किंवा मार्किंग करतो तेव्हा जो पाठीमागचा मुंडा असतो त्या पाठीमागच्या मुंडा आधी कट करायचा आणि त्यानंतरच फ्रंट मुंडा आणि जे काही आपलं फ्रंटचं मार्किंग आहे केलेलं आपण गळ्याचं शोल्डरचं सगळ्याच,
तर ते नंतर शेवटला कट करायचं. तर हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तुम्ही व्हिडिओ बघताय त्याप्रमाणेच मी नंतर शेवटला पूर्ण जेव्हा पाठीमागचा बॅक साईडचा पार्ट कट केला त्याच्यानंतरच मुंड्याचा आकारसुद्धा पुढचा कट केलेला आहे. आता आपण पाठीमागचा शोल्डरचा किंवा पाठीमागचं जे काही गळ्याचं मार्किंग आहे ते सगळं करून घेऊयात. तर त्यांना बोटनेक हवा होता, तर बोटनेकचं जे काही प्रकार आहे म्हणजे पुढे पाठीमागे कसं आपलं छोटं आणि मग खाली तुम्हाला 2 गळे येतात बोटनेकला, त्या प्रकारे मी तर मार्किंग केलेलं आहे. तर आपल्याला जो वरचा बोटनेकचा गळा काढायचा आहे छोटा, तो मी 1.5 इंचाचा घेतलेला आहे आणि तिथून खाली पूर्ण गळा हा 6.5 ते 7 इंच घेतलेला आहे. जे काय आपल्याला आपण वर 2 गळे येतात बोटनेकला, खालचा आणि वरचा हा हाफ सर्कलमध्येच कन्फर्म येतो आणि खालचा आपल्याला कोणता काढायचा आहे तो शेप देता येतो. तर त्या दोन्हीमध्ये देखील 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे मी, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ब्लाऊज पूर्ण फिटिंग झाल्यानंतर जो आपला वरचा गळा काढलेला आहे त्याला आपण आकार देऊन घेऊया. पूर्ण तयार बाही ही 3.5 इंच ठेवायची आहे मला, तर त्यामध्ये 1 इंच आपण मार्जिन ॲड करणार आहोत. 3.5 इंच आणि प्लस 1 इंच म्हणजे 4.5 इंच असं मार्किंग करून घेऊयात 4.5 इंच उंचीवर. तर 4.5 इंच उंचीवर मार्किंग केल्यानंतर ते काय मुंड्याचा घेर आपण टाकायला लागतो, तर त्यासाठी एक फॉर्म्युला मी यूज करते रेग्युलर लहान मुलींसाठी. हा फॉर्म्युला फक्त लहान मुलींसाठीच यूज होतो. जो काही आपला रेडी मुंडा आहे म्हणजे जो आपण मुंडा आपण पुढचा आणि पाठीमागचा काढताना यूज केलेला असतो, ती मुंडा उंची प्लस त्यामध्ये 2.5 इंच वाढवायचं, म्हणजे कुठेही तुम्हाला बाही कमी जास्त होत नाही. तर हे जे काही 7 इंच आलेलं आहे त्यामध्ये अर्धा इंच मायनस करून जरी तुम्ही मार्किंग केलं तरीसुद्धा चालेल. मी तर 7 इंच रेडी आलेलं आहे, तर मी 6.5 इंच मार्किंग करते आणि जी मुंडा खोली असते ती 2.5 इंच घेतलेली आहे. दंड घेर हा माझा 8 इंच असल्यामुळे 4 इंच दंड घेर आणि 1.5 इंच मार्जिन ठेवून आतमध्ये माया ठेवून आपण मार्किंग करून घेऊयात. पूर्ण हे सगळं मार्किंग झाल्यानंतर जो काही पुढचा आणि पाठीमागचा मुंड्याचा शेप असतो तो अशा प्रकारे व्यवस्थित द्यायचा. तो मुंड्याचा शेप आपल्या पूर्ण बाहीला, ब्लाऊजला, फ्रंट आणि बॅकला पार्टला बसतो का हे मोजून बघायचं. ज्या प्रकारे मी मोजून दाखवलेला आहे त्या प्रकारे तुम्ही मोजून बघू शकता. तर बॅकचा पार्ट हा 6.5 ते 7 इंच आलेला आहे माझा आणि आपण बॅकचा पार्ट घेऊयात. जे काय आपण मार्जिन ठेवणार आहोत ते मार्जिन सोडून उरलेलं पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा. तर तो आणि तो ॲक्युरेटच येणार, व्यवस्थित बसतो यामुळे. तर हा फॉर्म्युला फक्त लहान मुलांसाठीच यूज होतो, मोठ्यांसाठी होत नाही. मोठ्यांसाठी मुंड्याचा माप काढताना किंवा जे काही बाहीचा आपण माप काढतो त्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे.